नमस्कार, मी पूनम केतकर आणि आज आपण बोलणार आहोत प्रोबायोटिक आणि प्रीबायोटिकबद्दल. सो आपल्या गटमध्ये म्हणजे आपल्या आतड्यामध्ये ट्रिलियन्स ऑफ गुड बॅक्टेरियाज असतात. ते आपलं गट हेल्दी ठेवण्याचं काम करतात. म्हणजे ते नक्की काय करतात तर आपल्या डायजेशनसाठी त्यांची मदत होते, आपली इम्युनिटी बूस्ट होण्यासाठी त्यांची मदत होते, ब्लोटिंग रिड्यूस करण्यासाठी मदत होते आणि आपल्या स्किनसाठी पण त्यांची मदत होते. सो आपल्या पूर्ण शरीरासाठी गुड बॅक्टेरियाची गरज असते. आता ह्या प्रोबायोटिक पदार्थांमुळे आपल्याला गुड बॅक्टेरिया मिळतात. त्यांचं एक्झाम्पल्सच द्यायचं झालं तर कर्ड, बटरमिल्क, फर्मेंटेड फूड म्हणजेच इडली, डोशाचं बॅटर, लोणची, कांजी एक्सेट्रा. आता प्रीबायोटिक म्हणजे काय तर प्रीबायोटिक म्हणजेच फूड फॉर युअर गुड बॅक्टेरिया. म्हणजेच ह्या प्रीबायोटिक पदार्थांमुळे आपले गुड बॅक्टेरिया यांना नरिशमेंट मिळते आणि त्यांची वाढ होण्यासाठी किंवा ग्रोथ होण्यासाठी मदत होते. सो जर एक्झाम्पल्सच द्यायची झाली तर मग बनाना, लसूण, कांदा, होल ग्रेन्स म्हणजे बार्ली, ज्वारी, नाचणी, त्याच्यानंतर डाळी, कडधान्य, चिया सीड्स, फ्लॅक्स सीड्स एक्सेट्रा. सो तुम्ही तुमच्या आहारामध्ये या दोन्ही पदार्थांचा म्हणजे प्रीबायोटिक आणि प्रोबायोटिक या दोघांचाही समावेश करा. कारण जेवढं तुमचं गट हेल्दी तेवढे तुम्ही हेल्दी. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा आणि थँक्स फॉर वॉचिंग. ग्रॅटिट्यूड.